जप्त केलेली सायकल मोटरसायकल सोडून देण्यासाठी विनवणी करण्यासाठी टोईंग व्हॅनचा पाठलाग करताना हृदयविकाराचा झटका येऊन एकाचा मृत्यू झालेला आहे। नेमकं काय घडलंय सांगण्यासाठी सुहास रळेकर आपल्याबरोबर आहेत। सुहास, नेमकं काय घडलं? प्राजक्ता, काल कल्याण डोंबिवली शहरामध्ये विविध ठिकाणी गाड्या उभ्या असतात, त्यासाठी वाहतूक पोलीस त्या गाड्या उचलण्याचं काम करतात। त्याचबरोबर काल दुपारच्या वेळामध्ये असंच झालं की एक गाडी त्या ठिकाणी उभी होती आणि त्याच्या बाजूलाचा मालक मधुकर शंकर कासारे हे उभे होते। पोलिसांना माहित नव्हतं, परंतु जेव्हा गाडी उचलली त्यावेळेला पोलिसांना त्या माणसाने सांगितलं की मी इथे उभा आहे, माझी गाडी काय उचलू नका। पण पोलिसांनी ते काय ऐकलं नाही, ती गाडी टोईंग कारमध्ये ठेवली आणि ते नेले, त्याने सांगितलं पैसे भरा नाही करा, पण तरी विनवणी कर किंवा मी इथे हजर असताना तुम्ही माझी गाडी नेऊ नका अशी ते विनवणी करत होते। परंतु ट्रॅफिक पोलिसांनी ते ऐकलं नाही, ती गाडी नेत असताना ते त्यांच्या मागे पळत होते। त्यावेळेला त्यांना प्रथम चक्कर आली आणि ते खाली पडले। त्यानंतर खाली पडलेले असताना त्याच लोकांनी त्यांना उचलून रुक्मिणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि त्याच्या दरम्यान त्यांचा हा मृत्यू झालेला आहे। पण जेव्हा प्राथमिक अंदाज डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांना हृदयविकार झटका आला असावा असं म्हणून कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यामध्ये एडीआरचा गुन्हा म्हणजे आकस्मिक मृत्यूचा गुन्हा हा त्यांनी नोंदवलेला आहे। आणि मृत्यू पावलेल्या व्यक्तीचं नाव हे मधुकर शंकर कासारे म्हणून आहेत आणि कल्याण जवळील महारळ या गावामध्ये राहणारी ही व्यक्ती आहे। सुहास, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।